बातमी आहे नाना पटोले यांनी दिलेल्या माहिती संदर्भात। राज्यसभेसाठी काँग्रेस एक उमेदवार देणार अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे, तर महाविकास आघाडीतून राज्यसभेसाठी 2 नावे देण्यात आलेली आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। येणाऱ्या 2 दिवसांमध्ये राज्यसभेचा काँग्रेसचा कॅन्डिडेट कोण राहील आणि आघाडी म्हणूनच तो कॅन्डिडेट लढेल। याला 42चा कोटा आहे, तर आमच्याजवळ 44 मतं आहेत। अजून 2 समाजवादी आहेत, कम्युनिस्ट आहे, असा आमचा कोटा आहेच। आणि शिवसेना आणि शरद पवार गट आमच्याजवळ म्हणजे मोठी संख्या आहे। त्यामुळे आम्ही पण एक कॅन्डिडेट अजून उभा होऊ शकतो का त्याच्यावरही आमचा विचार चालू आहे। त्यामुळे सगळी तपासणी सुरू आहे।